झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी पुण्यातून सेवाभावी ट्रस्ट म्हणून चालवली जाणारी हॉस्पिटल्स प्रत्यक्षात कसा जाच करतात त्याचं उदाहरण नुकतंच पुण्यात पाहायला मिळालं। रुबी हॉल क्लिनिक या हॉस्पिटलनं आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना सवलत देणं बंधनकारक आहे, पण या हॉस्पिटलच्या मुजोरीमुळे एका रुग्णाचा जीव गेलाय। रुबी हॉल क्लिनिक बाहेरचा प्रमोद ढवण यांच्या नातेवाईकांचा हा आक्रोश। प्रमोद यांना हृदयाचा आजार असल्यानं काही दिवसांपूर्वी रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। प्रमोद यांच्या ऑपरेशनसाठी 4.5 लाखांचा खर्च येणार होता। प्रमोद यांच्या नातेवाईकांनी उत्पन्नाची आणि इतर कागदपत्र हॉस्पिटलला सादर केली आणि सवलतीच्या दरात उपचार करण्याची मागणी केली। हॉस्पिटलनं सवलत द्यायला नकार तर दिलाच, त्याचबरोबर उपचारही सुरू केले नाहीत आणि त्यातच प्रमोद ढवण यांचा मृत्यू झाला। ऍडमिट करताना या लोकांनी कन्सेशन मिळणार नाही किंवा ऍडमिट होऊ नका म्हणून सरळ सरळ सांगितलं। काल रात्री अचानक आमच्या वडिलांची तब्येत खालावत चालली, तर इकडे या लोकांनी काही लक्ष दिलं नाही किंवा डॉक्टर पण आले नाहीत आणि सकाळी त्यांचं निधन झालं। हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी प्रमोद यांच्या मृत्यूनंतर घुमजाव केलाय। ढवण यांचा मृत्यू होईपर्यंत जे उपचार झाले त्या खर्चात सवलत देण्याची तयारी आता हॉस्पिटलनं दाखवली आहे, परंतु मृत्यूच्या आधीच उपचारांमध्ये सवलत का दिली नाही याचं उत्तर त्यांच्याकडे नाही। ट्रीटमेंट नहीं हुआ ये वो कह रहे हैं, हम नहीं कह रहे हैं। उसमें डिटेल में जाएंगे, सारी फाइल निकाल के देखेंगे, ऐसा नहीं है, ऐसा होता नहीं है। जो भी चीज इमरजेंसी में करनी होती है वो उसी वक्त कर दी जाती है। रुबी हॉल क्लिनिकसाठी पुणे महापालिकेनं तब्बल 27,000 स्क्वेअर फूट जागा सवलतीच्या दरात दिली आहे। तसंच 3 FSI पर्यंत बांधकामाचीही मुभा देण्यात आली आहे। त्या बदल्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी रोज 28 बेड्स राखीव ठेवण्याचा आणि अल्प उत्पन्न गटातल्या रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार करण्याचा करार महापालिका आणि हॉस्पिटल प्रशासनात झाला होता। हॉस्पिटलकडून मात्र या कराराचं पालन कसं होतंय हे सांगण्यासाठी ढवण यांचं उदाहरण पुरेसं आहे। जो आयुक्तांना अधिकार दिला ते अग्रीमेंट फेअर अग्रीमेंट करण्यात आलं आणि त्या एकच शब्द टाकला त्याच्यापुढे ॲज अवेलेबिलिटी, उपलब्धतेनुसार। त्यांच्याकडे कधी उपलब्धच होत नाही आणि म्हणून एवढ्या वर्षापासून त्यांनी आजपर्यंत महानगरपालिकेला कधी फायदा दिला नाही। महानगरपालिकेकडनं नेहमी सगळ्या सवलती घेण्यात आल्या। सेवाभावी ट्रस्ट म्हणून नोंदणीकृत असल्यानं अशा हॉस्पिटल्सना महापालिकेच्या सुविधांबरोबरच राज्य सरकारकडूनही अनेक सवलती मिळतात। मात्र अशी हॉस्पिटल्स मुजोरी करत रुग्णांपर्यंत सुविधा पोहोचवत नाहीत। आता रुबी हॉस्पिटलच्या अंगाशी आल्यानंतर त्यांनी खर्च देण्याची तयारी दाखवली, पण त्यामुळे रुग्णाचा गेलेला जीव नक्कीच परत येणार नाहीये। झी 24 ताससाठी पुण्याहून नितीन पाटोळेसह सुवर्णा जोशी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।